नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाची बिनविरोध निवड। जयसिंगपूर येथील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून सर्व 9 संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। संस्थेच्या पुनर्जीवनानंतर प्रथमच होणारी ही निवडणूक बिनविरोध झाल्यानं सभासदांमधून समाधान व्यक्त करण्यात येते। निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पुष्पा माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत आवश्यक तेवढेच अर्ज प्राप्त झाल्यानं निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं। निवडीनंतर झालेल्या बैठकीत संस्थेच्या चेअरमनपदी भगवंत जांभळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी संजय श्रीखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निवडून आलेल्या संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून भगवंत जांभळे, ॲडव्होकेट निलेश गांधी, सचिन आडके, प्रकाश फडतारे, आदिनाथ मगदूम, रणजित काळगे, अनुसूचित जाती गटातून संजय श्रीखंडे तर महिला राखीव गटातून वसुमती दळवी व पद्मा शिंदे यांचा समावेश आहे। निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित चेअरमन भगवंत जांभळे यांनी सांगितलं की संस्थेचे संस्थापक कैलासवासी शशिकांत बापू दळवी यांनी सर्वसामान्य व गरजवंत घटकांना सहज, विश्वासार्ह व वेळेत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते अपूर्ण राहू देणार नाही। त्या स्वप्नाची पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी नव्या संचालक मंडळासह प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। नव्या संचालक मंडळाकडून संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी, पारदर्शक कारभारासाठी तसेच सभासदांच्या हितासाठी सकारात्मक व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। संस्थेच्या पुनर्जीवनासाठी योगदान दिलेल्या सर्व सभासदांचे व मार्गदर्शकांचे नवनिर्वाचित संचालक मंडळानं आभार मानलेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।